ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर शहराच्या दृष्टीनं आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय. शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असं स्मारक उभारण्याच्या अनेक वर्षापासूनच्या प्रयत्नांना अखेर प्रत्यक्ष दिशा मिळाली आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं आहे. ST महामंडळ आणि संगमनेर नगरपालिका यांच्यामध्ये जागा हस्तांतरणाचा करार आज करण्यात आला. त्यानुसार स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेली जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेच्या वेळी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगरचे श्री राजेंद्र दामोदर जगताप, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह नगरसेवक किशोर टोकसे, किशोर पवार आदी या ठिकाणी उपस्थित होते. 2018 पासनं हा पाठपुरावा सुरू होता. संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी 2018 मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळामध्ये नगरपालिकेनं ठराव केला होता. त्यानंतर बसस्थानक परिसरामध्ये स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. मात्र ST महामंडळाच्या धोरणात्मक अडचणी आणि जागेच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेमुळे कामाला विलंब होत होता. दरम्यान 2023 मध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती आणि या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत 6 मीटर बाय 4 मीटर जागा स्मारकासाठी देण्यात आली. तसेच स्मारक परिसरामध्ये उद्यानासह इतर सुविधा विकसित करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. आमदार सत्यजितदादा तांबे म्हणालेत की 2018 पासून या स्मारकासाठी पाठपुरावा सुरू आहे. अतिरिक्त जागेचा प्रस्ताव ST महामंडळाच्या विचाराधीन असल्यानं त्यासाठी आणखी किती काळ थांबायचे हा प्रश्न होता. त्यामुळे उपलब्ध झालेल्या जागेमध्ये स्मारकाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान नगरपालिकेनं स्मारकाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया ही पूर्ण केली आहे. पुतळ्याची निविदा प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे असं त्यांनी म्हटलं. संगमनेरकरांच्या मतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता जागा हस्तांतरणाचा करार झाल्यानं या ऐतिहासिक कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे असं तांबे यांनी स्पष्ट केलं. आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा क्षण आहे की बऱ्याच वर्षांपासून आपल्या सगळ्यांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिवस स्मारक हे संगमनेर बस स्थानकाच्या परिसरामध्ये झालं पाहिजे. त्यासाठी 2018 सालीच या नगरपालिकेने ठराव केला होता. नगराध्यक्षा तत्कालीन दुर्गाताई तांबे असताना आणि याच्यातले अनेक लोक त्यावेळेस नगरसेवक म्हणूनही त्या बॉडीमध्ये सूचक, अनुमोदक, विश्वासराव मोतडक आणि सगळे लोक त्यावेळेस किशोर भाऊ पवार, नितीन अभंग, किशोर भाऊ टोकसे, हे सगळे जुने, मोहम्मद भाई जे आता उपनगराध्यक्ष आहे, हे सगळे जण त्यावेळेस कमिटीमध्ये होते. आणि त्यावेळेस असं आपण मागणी केली होती की बस स्थानकावर जागा द्यावी. 18 पासून त्याचा पाठपुरावा चालू होता. परंतु जे ST महामंडळ आहे त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की आमची जागा आम्ही अशा पद्धतीने देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बराच वेळ गेला. मात्र 2023 साली तत्कालीन परिवहन मंत्री आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेबांना मी खास करून भेट घेण्यासाठी मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो
आणि शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब आपल्याला खासबाब म्हणून का होईना याला मान्यता दिली पाहिजे. आणि शिंदे साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्यावेळेस 6 मीटर बाय 4 मीटर अशी एक जागा जी चौथऱ्याच्या तिथे जो मेन एंट्री आहे आपली त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिली. त्याच्या खाली गार्डन वगैरे करण्याची परवानगी देखील त्यांनी आपल्याला दिली आणि ते सगळं मेंटेन नगरपालिका करेल अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला विनंती केली. त्याच्यानंतर आपण खरं तर अतिरिक्त जागा त्यांच्याकडे 2200 स्क्वेअर मीटर चौरस फुटाची ही मागितली आणि अतिरिक्त जागा मागण्याचा प्रस्ताव देखील आपला आत्ता एस.टी. महामंडळाच्या विचाराधीन आहे. तो प्रस्ताव जेव्हा येईल तेव्हा येईल, त्याच्या तोपर्यंत थांबायचं का असा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या समोर आला. आणि मग आपण सगळ्यांनी असा निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जे काम आहे ते आता चालू करायचं, कारण तशी अतिरिक्त जागा जी मिळणार आहे ती आपल्याला तिथं गार्डन आणि ते करण्यासाठीच लागणार आहे. ती जागाचा निर्णय होईपर्यंत आपलं बाकीचं चौथारा असेल किंवा त्याच्यावरचं जे आपलं पुतळा बसवण्याचं काम असेल हे सगळं होईल. त्या दृष्टीने नगरपालिकेने जे आहे त्याचं टेंडर देखील केलं. पुतळ्याचं देखील टेंडर झालेलं आहे, अंतिम टप्प्यामध्ये आता त्याची मान्यतेला तो आहे. लवकरच त्याची मान्यता होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घ्यावा याबाबतची त्या ठिकाणी निर्णय देखील झाला. खरं तर आपण तो देखील निर्णय हा सगळा गावकऱ्यांवर टाकला होता की जे संगमनेर शहरातले रहिवासी ठरवतील तो पुतळा आपण त्या ठिकाणी बसू आणि सगळ्यांमते तो अश्वारूढ पुतळा करण्याचा निर्णय झाला. आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक असा क्षण आहे की जे आपले विभाग नियंत्रक आहे एस.टी. महामंडळाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जगताप साहेब यांच्या आणि माननीय मुख्यमंत्री मुख्याधिकारी गोरे साहेब आहेत, या दोघांच्या सहीने आज नगरपालिकेचा आणि एस.टी. महामंडळाचा करार होतोय आणि एस.टी. महामंडळाने ती जागा आता नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे. त्यानंतर जी अतिरिक्त जागा आहे ती अतिरिक्त जागा मागणीसाठीचा पण आपला लढा चालूच राहणार आहे. अतिरिक्त जागा सुद्धा आपल्याला मिळालीच पाहिजे अशी आपली मागणी आहे. त्या दृष्टीने देखील आमचा पाठपुरावा प्रताप सरनाईक साहेब असतील किंवा कोसेकर साहेब जे त्यांचे MD आहेत महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाचे, त्यांच्याकडे आपला पाठपुरावा चालूच आहे. तो मिळेल तेव्हा आपण त्याचा प्रयत्न करणारच आहे. पण दरम्यानच्या काळात मिळालेल्या जागेमध्ये प्लॅनिंग करून आपण त्या पद्धतीने सगळा एक करतो आहे. त्याचा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्याची आज या ठिकाणी करारनामा झालेला आहे. त्याबद्दल मी एस.टी. महामंडळाचे पण आभार मानतो की तुम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतला. आणि CO साहेब तुम्ही आणि नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष मोहम्मद भाई, विश्वासराव मुर्तडक, किशोरभाऊ टोकसे, किशोरभाऊ पवार, नितीनजी आबंग, त्याचबरोबर शैलेशजी कलंत्री, चिकू शेठ जाजू जे मागच्या कमिटीत होते, तुमचाच ठराव हा आहे आणि आता हा नवीन झालेला आहे. तर सगळ्यांनी इकडे यावं. सगळ्या नगरसेवकांना विनंती करतो. एक फोटो. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.